आता आपण गंगोत्री धामकडे प्रवासास सुरुवात करणार आहोत. गाड्या निघालेल्या आहे बऱ्याचशा, तर मग आपणही निघूया. तर अशा प्रकारचा आमचा सकाळचा प्रवास सुरू झालेला आहे, आनंदाचा, सुखाचा आणि बेस्ट मजा येत आहे. वातावरण थंडगार, चिल्ड वातावरण आहे. रात्री पाऊस पडल्यामुळे बऱ्यापैकी थंडी वाढलेली होती, मात्र आता जे ते वातावरण नॉर्मल झालेलं. स्वेटर रेडीच ठेवलेले होते आम्ही. अशा प्रकारे सुंदर आमचा प्रवास चालू आहे आणि आम्ही अत्यंत आनंद आहोत. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही, व्यवस्थितशीर अगदी शांततेत प्रवास चालू आहे. गाडी आली आणि अगदी मजेत प्रवास, काहीच अडचण नाही. गंगोत्रीकडे जातानाचा रस्ता जो आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये अरुंद आहे, घनदाट असं जंगल पण आपल्याला आहे. तर अशा प्रकारे आपण लवकर निघालेलो आहे. आपला 6 तासचा रन जवळपास बरकट पासून आहे आणि सकाळी निघालो आम्ही. आपल्याला पोहोचायसाठी आपल्याला 1:30 ते 1:45 वाजणार आहे. घेतो 6 मिनिटं. दादा जंगलचं काही बोलायची गरज नाही, एकदम मी हळू पुढे समोर आहे. खाली घ्या रोड पण थोडा एकदम सुपर चालेल. आतापर्यंत आपले 1 धाम यमुनोत्री झालेलं आहे. यानंतर आपण गंगोत्रीकडे प्रस्थान करत आहोत. बघू शकता सुंदर वातावरण, अरुंद रस्ता आहे. अरुंद रस्त्यामध्ये गाडी चालवण्याची मजा काही नसते. निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचा प्रवास अगदी आनंदात चालू आहे. सदरील रस्त्यावर रहदारी खूपच कमी दिसत आहे. मित्रांनो, यानंतर आपली पुढे चेकिंग होणार आहे, रजिस्ट्रेशनची, केलेल्या तारखेंची, दर्शन पास, त्यानंतर प्रवासी संख्या, यांचं आयडेंटिफिकेशन. मात्र परमिट व्हिडिओ शूटिंगची नाही. मित्रांनो, आपण बघू शकता आज आपण आता गंगोत्री जाताना या ठिकाणी नाही अलाउड नाही आहे. आता गंगोत्री राहिलेले 60 किलोमीटर. आम्ही या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबलो होतो, चहा वगैरे घेतलाय आणि आता पुढील प्रवासाला निघूया. या अगोदर जे आमचं व्हेरिफिकेशन झालं त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची परमिशन आम्हाला देत नव्हते. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, चहा पाण्यासाठी सुद्धा रस्त्याने भरपूर सोय आहे. MS-20 हे सीन निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहू शकता. भरपूर अशी सोय या ठिकाणी आहे. डोर रबर राहता ना, रबर गेलेले. चला. सदरील ठिकाणी हर्षिल हे गाव असून ते पाहण्यासाठी अत्यंत सुंदर आहे, रमणीय ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. नमस्कार मित्र हो, आता आपण गंगोत्रीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी गंगोत्री पार्किंग ही आपली गाडी लागलेली आहे, वेगनार व्हाईट. आणि आता आपण या पार्किंगपासून पुढील प्रवासाला इथून पायी माझ्या अंदाजाने 2.5 किलोमीटर यायला पाहिजे. अशा ठिकाणी आपण जात आहोत. सीन, निसर्गाचा सीन जबरदस्त. वरती बर्फाचे डोंगर, ही आपली गाडी. वरती सुद्धा पहाड आहे भरपूर प्रमाणामध्ये. लवकरच आपली भेट मंदिरामध्ये होणार आहे. आता आपण माता गंगोत्रीच्या गेटपाशी आहोत. इथून प्रवेश केल्यानंतर मध्ये शूटिंग अलाउड नसेल आता कदाचित, म्हणून बाहेर घेतोय. या ठिकाणाहून आपण
दर्शनाच्या साठी प्रवेश करू शकतात आणि ही अशी गल्ली आहे येण्यासाठीचा. ओके, थँक्यू. दादा आता स्नान करून मी फ्रेश झालेलो आहे आणि हे बघा इथे बघा स्नान करतायत लोक. फार थंडगार पाणी आहे, त्यामुळे डुबकी मारणारे कमी आहेत. या थंड पाण्यामध्ये आंघोळ करून आता मी दर्शनाला जाणार इकडे. गंगा मातेचं दर्शन झालेलं आहे, आपण बघू शकता. इकडे सुद्धा बरेच जण दर्शनासाठी येत आहेत. इथे घाटभर ठिकाणी स्नान घ्यायचं आणि इथं रोशनी आणि तिची मम्मी उभी आहे आणि लगेच इथं समोर गंगोत्री मातेचं मंदिर आहे. इथून मंदिरात आपण प्रवेश करू शकतो. बघा या ठिकाणी सुद्धा छोटे मोठे मंदिर आहेत आणि अशा पद्धतीने इकडं अन्नदान, हे मंदिराची वाट, वरती आपण बघू शकता मंदिराचा कळस, मुख्य मंदिराचं पार्किंग. या ठिकाणी लाईन लागलेली आहे आणि या लाईनीमधून हे दर्शन, हे मंदिर, मंदिराचा कळस आपण बघू शकता. सुंदर असा नजारा या ठिकाणी. वातावरण पण छान तयार झालेलं आहे. चोही बाजूने हिमालयाच्या गोदीमध्ये आपण बघू शकता ही दर्शनासाठी लागलेली रांग आणि हे मुख्य मंदिर. मी आता स्वतः दर्शनाच्या रांगेमध्ये आहोत. उद्या भेटूया पुढील प्रवासासाठी. धन्यवाद.